विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी मराठी प्रकरण 3 तोंडणी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमय चा अर्थ सांगितलेला अर्थ। उत्तर, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला। याचा अर्थ समजण्यासाठी पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजेच अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड। वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ। वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती। चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले। तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली। तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार। त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती। यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते। अगं, पण दादांनीच शिक्षण तोडलं, तेव्हा वाचायला तरी कसं येणार? या वाक्यात तुम्हाला समजलेला अर्थ। उत्तर, वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मदतनीस म्हणून वसंत हवा होता, म्हणून वसंतच्या वडिलांनी त्याचे शिक्षण थांबवले। म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही, असे तो त्याच्या बहीण मीरा तिला दुःखाने म्हणाला। प्रश्न क्रमांक 2, वसंताचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शविणारी वाक्य पाठातून शोधून लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाक्य लिहून दिलेले आहे। तुम्ही याही व्यतिरिक्त पाठातील काही वाक्य लिहू शकता। तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 3, खालील आकृतीतील योग्य शब्द लिहा। बैलांचे खाद्य, पाचुंद्यातील सरमड। ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, साखर शाळा। प्रश्न क्रमांक 4, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले? कारण सांगा। उत्तर, कथेतील वसंत आणि मीराची आई म्हणजेच तारा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले, कारण पती शंकर प्रमाणेच ताराही कष्टाळू होती। मुलांच्या शिक्षणासाठी ती वारंवार शंकरला समजावत असे। तिच्या संसाराला जशी पैशांची गरज अधिक असली तरी ती मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक चणचण सहन करण्यासाठी तयार होती। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारी ही आई मला अधिकच आवडली। प्रश्न क्रमांक 5, खालील आकृती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती लिहून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खेळूया शब्दांशी। गटात न बसणारा शब्द शोधून लिहा। 1, श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती। गटात न बसणारा शब्द आहे गरीब। 2, रात्र, निशा, प्रभात, यामिनी। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे प्रभात। 3, अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहादर, शिक्षित। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे शिक्षित। 4, गवसणे, मिळणे, हरणे, सापडणे। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हरवणे। कंसात दिलेल्या वाक्प्रचाराच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा। 1, वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबळ झाली। 2, गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पाराव उरला नाही। 3, सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते। 4, रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे। प्रश्न क्रमांक ई मध्ये खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा। येथे तुम्हाला व्यवस्थित सर्व शब्दांचे लपलेले अर्थ लिहून दिलेले आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करायला सांगितलेले आहे। शाळेचा पहिला दिवस याविषयी तुमच्या मनातील भावना येथे व्यक्त करा। मी येथे तुम्हाला नमुना उत्तर म्हणून उत्तर लिहून दिलेले आहे। अशा रीतीने आपला स्वाध्याय इथेच संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। धन्यवाद।